यवतमधील परिस्थिती आता पूर्वपदावर आलेली आहे। एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या वादातून 2 गटात राडा झालेला होता। यामध्ये जाळपोळ सुद्धा झाली। पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान सध्या या परिसराला पोलीस छावणीचं रूप आलेलं आहे, म्हणजे पोलीस सगळ्या ठिकाणी बघायला मिळत आहेत। काल दिवसभर यवतमधील सगळे व्यवहार ठप्प होते। दरम्यान काही जण जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यवतमध्ये नेमकं काय घडलं ते आपण बघणार आहोत। बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। आमचे प्रतिनिधी विनय यांच्याशी आपण अधिक बोलणार आहोत। विनय, आता परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे का? काय अधिक माहिती मिळतेय? सुवर्ण, नक्कीच कालच्यापेक्षा परिस्थिती खूपच चांगली आहे आणि आता तणावपूर्ण शांतता ह्या संपूर्ण यवतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघूया, यवतमधल्या मी मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आणि या सगळ्या बाजारपेठा पूर्णपणे बंद आहे। कालपासूनच या बाजारपेठा बंद आहेत। खरं म्हटलं तर सुवर्ण, 26 तारखेला हा जो सगळा प्रकार घडला होता त्यानंतर देखील यवतमध्ये पूर्णपणे तसं तणावपूर्ण शांतता होती। कोणताही हिंसक प्रकार त्यानंतर झाला नव्हता। मात्र तब्बल 5 दिवसानंतर म्हणजे काल एका सय्यद नावाच्या व्यक्तीने जो स्टेटस ठेवला आणि त्या स्टेटस नंतर मात्र परिस्थिती गंभीर झाली आणि मग नंतर जो काही यवत गावामध्ये जी काही दगडफेक झाली असेल किंवा जाळपोळ झालं, त्याचबरोबर काही घरांवरती हल्ले करण्यात आले। हा जो सगळा प्रकार झाल्यानंतर मात्र पोलिसांनी तात्काळ त्या संबंधित व्यक्तीला देखील ताब्यात घेतलं आणि जी काही गावकऱ्यांची बैठक घेतली त्या बैठकीमुळे नंतर आणि पोलिसांचा बंदोबस्त पूर्णपणे यवत आणि यवत गाव आणि यवतचा जो परिसर आहे ह्या सगळ्या परिसरावरती लावण्यात आला। आणि त्यानंतर जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची अशी होती त्यावेळी मात्र पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या। यानंतर मात्र हा पूर्ण जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आलेली आहे। आता जर आपण पाहिलं, आज सकाळी हे 7:30 ते 8 वाजता ही संपूर्ण बाजारपेठ सुरू होते। मात्र आज जमावबंदी असल्यामुळे, उद्यापर्यंत जमावबंदी असल्यामुळे या बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत। तिथले व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत, परंतु पूर्णपणे शांतता इथे दिसते। तणावपूर्ण शांतता ह्या संपूर्ण यवत मध्ये आहे। पोलिसांचा बंदोबस्त गावामधील प्रत्येक भागावरती आहे, चौकामध्ये हा बंदोबस्त आहे। हायवेचा परिसर जर बघितला तर हायवेच्या परिसरामध्ये देखील हा पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। बाहेरच्या व्यक्तींना गावामध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे। 5च्या व्यतिरिक्त जास्त लोकांनी गावामध्ये जमायचं नाही असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त हा या सगळ्या परिसरामध्ये असल्यामुळे आता यवत हा पूर्णपणे शांत झालेला दिसतोय। जे ग्रामस्थ आहेत ते देखील आता हळूहळू गावाच्या बाहेर निघायला सुरुवात झाली आहे। मात्र व्यवहार सुवर्ण पूर्णपणे थांबलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जेव्हा घटना घडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे घटनास्थळी स्वतः आले आणि त्यांनी लोकांना देखील आवाहन केलं की कोणता अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी। आणि त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे असतील यांनी देखील आवाहन केलं, राजकीय नेत्यांनी देखील आवाहन केल्यानंतर या सगळ्या परिसरावर त्याचा परिणाम खूप चांगला होताना दिसलाय। आणि आज सकाळपासूनच जरी व्यवहार बंद असले तरी परंतु या गावामध्ये यवतमध्ये पूर्णपणे शांतता आहे। तणाव आहे नक्कीच, परंतु शांतता आहे आणि पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे। नक्की विनय, धन्यवाद। दौंडच्या यवतमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर। गेल्या 5 दिवसांपासून तणावाचं वातावरण, पोलीस बंदोबस्तामुळे यवतला छावणीचं रूप।
बाहेरील व्यक्तीनं चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. कुठं चौफुल्याला तरफडू नका. तिथं जाऊन कुठं टॅक टॅक डागात गोळी मारू नका. उपमुख्यमंत्री अजितदादांची तुफान फटकेबाजी. तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका, तर चौफुल्यांवर जाऊन तडफडू नका म्हणत दादांनी खास शैलीत दिली कार्यकर्त्यांना तंबी. शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन. राज ठाकरे, संजय राऊतांसह मवियाचे नेते येणार एकाच मंचावर. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग. धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांविरोधात सुरू असलेलं कंपन्यांचं उपोषण मागे. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाकडून मागण्या मान्य. अखेर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर. 18 ऑगस्ट पासून होणार कामकाज सुरू. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूरला होणार लाभ. जळगावात डेंग्यूचे 227 संशयित रुग्ण तर 38 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद. शहरात सध्या पालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन. तुळजाभवानी मंदिरात जीर्णोद्धाराच्या कामामुळे देवीच्या गाभाऱ्यातून भाविकांना दर्शनाला बंदी. जीर्णोद्धाराच्या कामामुळे सध्या भवानी शंकर मंडपातून मुखदर्शन सुरू. बुद्धिबळ विश्वकप विजेत्या दिव्या देशमुखचा आज महाराष्ट्र शासनाकडून नागरी सत्कार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपुरात विशेष सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन. गडकरीही राहणार उपस्थित. बॉलिवूडचा किंग खानची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली. जवान सिनेमासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर. न्यूयॉर्कमधील पुरामध्ये मोठं नुकसान. ब्रुकलिनमधील सबवे स्टेशनवर प्रवासी अडकले. बसमध्येही शिरलं पुराचं पाणी.